कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथविधी नाही आहे, तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल. कधीपर्यंत होईल? डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला? शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे. 3 पक्षाचे आपापले मंत्रिपद, पालकमंत्रीपद, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावा लागतं. हे मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना. सरकारमध्ये बाकी आहे, बाकी गोष्टीचा निर्णय करावा लागतं. 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनेल. 75 तासानंतर होईल का हे? साधारण म्हणजे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय सगळं? नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे. आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी. मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल. पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल. एकनाथ शिंदे नाराज आहे अशी चर्चा आहे. गृहमंत्री पदाची ती मागणी करत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं आहे, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं अशी त्यांची मागणी. मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते बसून करतात. संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे. आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणी आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे. संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. मी कालही सांगितलं की 1,51,00,000 सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत. याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे, लवकर करतील. पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? 132 आमदार निवडून आले, कोण मुख्यमंत्री आहे मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांच्या मनातला कोण मुख्यमंत्री? असं आहे, तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. मी मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे. यामध्ये मी वारंवार सांगतोय की 3ही पक्ष, आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्वच सांगतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही महायुती म्हणून लढणार आहात की वेगवेगळी भूमिका असेल? कारण कुठे स्थानिक स्वराज्य संस्था नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात. हा काही राज्याचा निर्णय नाही, ही राज्याची निवडणूक नाही. समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील, तिथले पदाधिकारी निर्णय घेतील, मुंबईत निर्णय घेतील. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळं त्या लेवलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील. पालकमंत्रीपदावरून पण बरीच रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये होर्डिंग्स लागल्या, त्यांचे समर्थक दावे प्रतिदावे करताना दिसतात. म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं. कुठले पालकमंत्री कुणाचे असणार, कुठले मंत्री कोण असणार, कुठले खाते कुणाला असणार, या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचे गठन होईल. हम एक है तो सेफ है असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केले एकनाथ शिंदेच्या पूजा. मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे, का वाटणार नाही? त्यामुळं हा चालू राहील. पण शेवटी एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचे योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका. आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका. त्यांनी काळजी काय केली पाहिजे, म्हणजे खरी काळजी काँग्रेसनी काय केली पाहिजे, त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे 33 लक्ष मतं कमी झाले. म्हणजे 2,50,00,000 मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला. आता 2,17,00,000 वर आले. का आले? 4 महिन्यात का आले? कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला. मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटारडेपणा केला. लोकांना मत वाटलं की आता खोटारडेपणा आहे.
आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे. आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला. त्यांनी आम्हाला मत दिले. मागासवर्गीय, आदिवासी सर्व समाजाने मत दिले. त्यामुळं खोटारडेपणा एकदाच चालला, खोटारडेपणा पुन्हा चालणार आहे. आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही 3,17,00,000 वर पोहोचलो. 2,48,00,000 आम्ही 3,17,00,000 गेलो. महाविकास आघाडी 2,50,00,000 वरनं 2,17,00,000 आली. त्यामुळं हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा, तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले, ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे. हा अर्रावीपणा, डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे. कुठं कमी झालो? नाना पटोले 206 वर का आले? तरी आत्मपरीक्षण केलं त्यांनी. नाना पटोलेची जबाबदारी काय? राज्य सोडा, पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी आहो याची यादी बनवा, आणि त्या गावात का कमी आहो जाऊन त्या गावामध्ये लोकांनी काय म्हणतात, तुम्हाला कशामुळे मत दिलं, त्यांच्याच गावात जा. त्यांना मतं जे कमी मिळाली त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी, आणि त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिले. ईव्हीएम संदर्भात आता आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे, म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूला राहिला, आता ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन. काहीतरी आपली कपडे वाचवणे. जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला, आणि 440 व्होल्टचा करंटही दिला. त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय, मॅन्डेट दिला, त्याचा विचार केला पाहिजे, आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे. जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो, आम्ही कमी झालो. मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं देऊ शकलो नाही, आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं. आम्ही काही नाराज थोडी झालो, आम्ही ईव्हीएमवर काही खापर थोडी फोडलं. आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो. हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं. त्यामुळं आम्ही आमचं काम बरोबर केलं आहे. पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे, आणि पराभव हा ईव्हीएम फोडायला तयार आहे, तर पुन्हा पराभव होईल त्यांचा. म्हणजे आता जे काही निवडून आले 45, तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असेच करत राहिले तर. आत्मपरीक्षण केलं पाहिजे, काय कशामुळे झालं आहे. आपण म्हणताय विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण